मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्टार्ट. कालच्या लेक्चरमध्ये कुणाला काही क्वेश्चन क्वेरीज असेल तर त्याआधी सॉल्व्ह करूया आणि नंतर पुढे जाऊया. कुणाला काही क्वेश्चन क्वेरीज असेल समजलं नसेल तर विचारा. एनी डाऊट? एनी डाऊट? नो डाऊट. कोणकोणते रिफॉर्मर्सचा काल आपण अभ्यास केला होता? टोटल सांगा मला किंवा नाव. सगळेच रिफॉर्म. विवियन डिसोजा, राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद, पंडिता रमाबाई, सरोजिनी नायडू, बहरामजी मालाबारी, सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच रिफॉर्मर्स जे होते आणि त्यावेळी जे काही काम केलं होतं बाळासाहेब आंबेडकर वगैरे ते सगळे आपले कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. त्याचा तुम्हाला डिटेल अभ्यास करायला लागणार आहे. अजून काही तुम्हाला त्यात मिळालं तर तुम्ही त्याचा अभ्यास करू. ठीक आहे. न्यू टॉपिक करूया आपण. सोशल रिफॉर्म्स इन प्री इंडिपेंडेंट इंडिया. सोशल रिफॉर्म इन प्री इंडिपेंडेंट इंडिया. प्री इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे काय? प्री इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे काय? प्री इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा भारत. ठीक आहे. त्यावेळच्या काही सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या होत्या. म्हणजे त्या काही चळवळी झाल्या त्याचे पडसाद कसे उमटले तर ते पॉझिटिव्हली उमटले. काही कायदे अस्तित्वात आले. ठीक आहे. इतर त्या रिफॉर्मचे इनिशिएटिव्ह होते स्पेशली इन द टर्म्स ऑफ सोशल लेजिस्लेशन. अतिशय महत्वाचं आहे की नुसत्या चळवळी करून लोक थांबली नाही तर आपले मुद्दे पटवून घेण्यासाठी त्याचे कायदे सुद्धा अस्तित्वात आले. त्याच कायद्याचा आपण अभ्यास जे सोशल लेजिस्लेशनच्या फॉर्म मध्ये टर्म मध्ये होते आणि ते अंडरटेकन होते ड्युरिंग द ब्रिटिश रूल. म्हणजे ब्रिटिशांचा जो काळ होता भारतातला स्वातंत्र्यापूर्वीचा 1947च्या आधीचा, त्या काळामध्ये ब्रिटिश रूल मध्ये इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये कायदे करणे म्हणजे ही काही साधी गोष्ट नव्हती. हा फार मोठा चॅलेंज होता. तो चॅलेंज एक्सेप्ट करून त्याच्यावर काम करून कायदा अस्तित्वात आणणे ह्यापेक्षा मोठी गोष्ट त्यावेळी काही नव्हती. ह्याच्यातनं प्री इंडिपेंडंट काळातले 2-3 कायदे अस्तित्वात आले ते आपण बघूया. पहिला आहे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929. चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929 हा प्री इंडिपेंडंट काळातला कायदा आहे जो सोशल रिफॉर्म याचा बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. पार्श्वभूमी काय आहे हा कायदा अस्तित्वात येण्याची? तर सोशल रिफॉर्म. जे चाइल्ड मॅरेज बालविवाह जो आहे त्याला प्रतिबंध घालणारा हा कायदा होता. ठीक आहे. का आला असेल हा कायदा सांगा बरं. चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929 सगळ्यात आधी तर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचंय. प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट एरा असे 2 कॉलम तुमच्या कॉपीमध्ये करून घ्या लिहिताना. त्याच्यामध्ये प्री इंडिपेंडंट मध्ये कुठले कुठले कायदे होते, प्री इंडिपेंडंट पोस्ट इंडिपेंडंट मध्ये कोणते कोणते कायदे अस्तित्वात आले. तसंच 2 कॉलम अजून दुसऱ्या पानावर करा आणि प्री इंडिपेंडंट काळामध्ये काय झालं एक कॉलम करा. आफ्टर इंडिपेंडन्स काय काय झालं इयर आणि नेमकं काय झालं ते लिहायचं. पुढे आपण शिकणारच आहोत. हे मी काय सांगते तर हे तुम्हाला परीक्षेच्या वेळी काय फायद्याचं होणार. ठीक आहे. आता चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट हा इनॅक्ट झाला होता. व्ह्यू पॉइंट होता की जे डेंजर प्लेस आहे लग्नाच्या त्या आपल्याला इथं एलिमिनेट करायच्या होत्या. डेंजर प्लेस म्हणजे काय तर जे तरुण मुली आहे ज्या अजिबात हँडल करू शकत नाही म्हणजे वैवाहिक जीवनाचा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस सहन करायला शारीरिक आणि मानसिक कपॅसिटी असली पाहिजे
ती त्या मुलींमध्ये नसते, म्हणून बालविवाह कायदा अस्तित्वात आलाय की जेणेकरून बाल वयामध्ये जर लग्न झालं तर एवढा स्ट्रेस ती मुलगी अजिबात सहन करू शकत नाही आणि त्याचे धोके निर्माण होऊ शकतात तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर. त्याच्यामध्ये लग्न झाल्यावर लगेच मूल होणं एक शारीरिक क्षमता आहे का मूल जन्माला घालण्याची, तर नाही. तरी पण मूल जन्माला घालत आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप डेंजरस होऊ शकत होत्या की एक तर त्या मुलीचाही मृत्यू होऊ शकत होता आणि मुलाचाही होऊ शकत. असे अनेक जे बेनिफिट्स होते हा कायदा आणण्याचे ते सगळे डोळ्यापुढे ठेवले आणि त्याचा हा कायदा उदयास आला. आणि अवॉइड अर्ली डेथ जसं मी आता हा जो कायदा आहे हा काय डिफाईन करतो तर मेल चाइल्ड 21 वर्ष मुलाचं वय असेल तर तो लग्नासाठी सक्षम आहे. जे समाज मान्य आहे कायद्याने लग्नाचं वय मुलांचं 21 वर्ष ठरवलंय आणि मुलींचं 18 वर्ष. पूर्वी आपण एका गोष्टीमध्ये शिकलो होतं की जो मुलाचं वय होतं हे 25 होतं आणि मुलीचं वय हे 14-16 असं काहीतरी होतं. तर त्याच्यामध्ये ते सगळे बदल करून मुलाचं वय 21 वर्ष मॅच्युरिटीचं आणि मुलीचं वय 18 वर्ष मॅच्युरिटीचं ठरवण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये मेल चाइल्डला कसं डिफाईन केलं आहे तर ज्याचं वय 21 वर्ष आहे 21 वर्षाच्या पुढे तो चाइल्ड कन्सिडर करण्यात येत नाही. आता फिमेल चाइल्ड ही 18 आयदर 18 years or करण्यात या. ठीक आहे. चाइल्ड मॅरेज रेस्ट्रिक्शन ऍक्ट मध्ये नेमकं वय किती असावं हे ठरवण्यात, जर लवकर लग्न केलं तर काय काय धोके असू शकतात हे डोळ्यापुढे ठेवण्यात आलं आणि प्रॉपर वय जे कायद्याने ठरवले त्याच्यानंतर जर लग्न केलं तर त्याचे बेनिफिट्स सुद्धा इथे सांगण्यात आले होते. क्लिअर? त्यात कुणाला काही विचारायचं ह्या कायद्यामध्ये? हा कायदा डिटेल तुम्हाला वाचायचा असेल तर गुगलमध्ये जाऊन टाका हा कायदा चाइल्ड मॅरेज रेस्ट्रिक्शन ऍक्ट. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून जास्त डीप मध्ये वाचायला मिळेल. ठीक आहे. इथे आपल्या सिलेबसमध्ये फक्त प्री इंडिपेंडंट काळामध्ये ज्या सोशल रिफॉर्म्स झाल्या त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणून काही कायदे अस्तित्वात आले ते त्याचा अभ्यासक्रम आपल्यात आहे म्हणून आपण तो करतो. ठीक आहे. क्लिअर? नेक्स्ट लिहा आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937 प्री इंडिपेंडंट हिस्ट्री. आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937. आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937. आर्य ARYA marriage MARRIAGE validation VALIDATION Act ACT 1937. आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937 मध्ये काय म्हटलंय तर हा रेकॉग्नाइज करतो आणि रिमूव्ह करतो जे सगळे डाऊट पर्टेनिंग आहे व्हॅलिडिटी ऑफ इंटरमॅरेजेस ऑफ अ क्लास ऑफ हिंदू नोन ॲज आर्य समाजातील आर्य समाजातील जे लग्न आहे हिंदू मध्ये ते इथे मांडलेले आहे. म्हणजे काय तर समाजवादी म्हणून ओळखला जाणारा हा कायदा अस्तित्वात आला असं इथे म्हटलेलं आहे. आणि आंतरविवाह जे आहे इंटरमॅरेजेस ते हिंदूच्या वैधतेसंबंधी सर्व शंका येते त्या ओळखल्या आणि त्या दूर सुद्धा केल्या. जे पाचचा जे काही नावाजलेला कायदा आहे असं म्हणतात याच्यात फक्त एवढंच सांगितलंय की जे सगळे डाऊट होते ते काढून टाकण्यात आले ते रेकॉग्नाइज करण्यात आलं पर्टेनिंग टू द व्हॅलिडिटी ऑफ इंटरमॅरेजेस म्हणजे तुमच्या लग्नाची वैधता. ठीक आहे. ऑफ अ क्लास ऑफ हिंदूज फक्त हिंदूज मध्ये
ज्यालाच आपण आर्य समाजिक असे म्हणतो. एवढं तिथे सांगितलेलं. तिसरा कायदा काय, ह्युमन राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937. प्री इंडिपेंडंट काळातले 3 कायदे आपल्या अभ्यासामध्ये आहेत. त्यापैकी 2 कायदे हे 1937 साली अस्तित्वात आले आणि फक्त एकच कायदा 1929 साली अस्तित्वात आला. तर लक्षात कसं ठेवायचं ह्या ट्रिक तुम्ही ठरवा. 2 कायदे तर सेम इयर मध्ये आलेले आहेत आणि दुसरा कायदा 19 मध्ये आला, 29. तिसरा कायदा काय, हिंदू वुमन राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937. Human Right to Property Act 1937. हिंदू वुमन राईट प्रॉपर्टी ऍक्ट 1937 म्हणजे महिलांना, इथं फक्त हिंदू म्हटलं पण महिलांना पूर्वींना मतदानाचा अधिकार होता ना, प्रॉपर्टीचा अधिकार देखील होता. त्यात पण इथं हा स्पेसिफिक आहे, हिंदू वुमन राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937 म्हणजे काय म्हटलंय, तर हिंदू जे आहे ते इम्प्रूव्ह करतं इनहेरिटन्स राईट महिलांची, ऍब्सोल्यूट राईट्स ओव्हर स्त्रीधन. स्त्रीधन म्हणजे काय, तर स्त्रीधनची एक व्याख्या जी आपण नेहमी ऐकतो आपल्या घरामध्ये ती म्हणजे जे काही महिलांचं सोनं आहे, जे काही दागिने आहे ते, त्याचा अधिकार आहे. अडॉप्शनचा अधिकार आहे म्हणजे मूल दत्तक घेण्याचा अधिकार महिलांना इथे मिळाला. आणि राईट टू सेपरेट मेंटेनन्स अंडर सर्टन कंडिशन म्हणजे काय, राईट टू सेपरेट मेंटेनन्स म्हणजे काय, तर इन केस जर विवाहामध्ये काही प्रॉब्लेम आले आणि ती केस डिवोर्स पर्यंत जाती आहे, तर त्या महिलेचा जो मेंटेनन्स आहे, जो तिचा खर्च आहे, तो सुद्धा तिला मिळाला पाहिजे असं या कायद्यात म्हटलं. म्हणजे किती दूरदृष्टीने हा कायदा करण्यात आला होता ब्रिटिश काळामध्ये, ते महिलांच्या बाजूने झालेले कायदे. ह्या कायद्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहे, स्त्रीधन, अडॉप्शन आणि राईट टू सेपरेट मेंटेनन्स अंडर सर्टन कंडिशन. सर्टन कंडिशन म्हणजे अशा काही पर्टिक्युलर परिस्थिती येते त्यामध्ये महिलांना मेंटेनन्स द्यावंच लागेल असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या मेंटेनन्स म्हणजे देखभालीचा अधिकार, की जो काही खर्च त्या महिलेचा असेल, जर ती विभक्त झाली तिच्या कुटुंबापासून, तर तिला मेंटेनन्स देणं त्या कुटुंबाला मॅन्डेटरी आहे. कळाला? अगदी साधे सोपे 3 कायदे आहेत. कुठल्या वर्षी आले, त्यात नेमकं काय सांगितलं एवढं मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय? झालंय, व्हेरी. सांगा मला कुठले कुठले कायदे आपण प्री इंडिपेंडंट काळातले शिकलो. पहिला, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन ऍक्ट 1929. सेकंड, आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937 आणि हिंदू वुमन राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्यात आपण विचार केला तर तुम्हाला असा प्रश्न विचारला येऊ शकतो कदाचित, की प्री इंडिपेंडंट काळात कोणता कायदा अस्तित्वात आला, आणि खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहील आणि 4 ऑप्शन मध्ये ह्या 3 पैकी एखादाच दिलेला राहील. तिथे कन्फ्यूज नाही व्हायचं की अरे प्री इंडिपेंडंट काळामध्ये तर मॅडमनी 3 शिकवले पण इथं एकच दिलाय, तर ते तुम्हाला ट्रिकी पडतं. एक आलाय तरी पण प्री इंडिपेंडंट काळातला एक कायदा आहे तोही तुम्हाला तिथे मार्क करता आला पाहिजे. किंवा ऑप्शन्स दिले, कोड्स दिलेले आहेत 1 2 3 4, 1 4, ओनली 1, ओनली 2 असंही दिलेलं असतं. हे अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर काम करायचं. आपण काय करणार आहोत, आपण सिलेबस पटापट संपवून शेवटचे 1-2 महिने जे आहे ते फक्त आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. ठीक आहे, त्याने तुमची परीक्षेची तयारी होईल. आता न्यू टॉपिक लिहा. सेकंड टॉपिक, सोशल रिफॉर्म्स इन पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया. सोशल रिफॉर्म इन पोस्ट इंडिपेंडेंट
इंडिया. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेले कायदे. हा सुद्धा इम्पॅक्ट सोशल रिफॉर्मचाच होता. म्हणजे सामाजिक सुधारणा चळवळी ज्या सुरू झाल्या होत्या, ज्याचा सगळा बॅकग्राऊंड आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डिस्कस केलाय, त्याचाच हा इम्पॅक्ट म्हणून हे कायदे अस्तित्वात आले होते. ठीक आहे. ओके. दिलं का? सोशल रिफॉर्म इन पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया. आता पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे 1947 च्या नंतरचा काळ किंवा त्यानंतरची वेळ. ह्या काळामध्ये काय झालं होतं, तर हा जो पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया हा एक पुरावा होता, साक्ष होता, जे काही नवीन घडत होतं त्याचं ओरिएंटेशन होतं इन द सोशल वर्क. हो की नाही? म्हणजे ऍक्च्युअल जे सोशल वर्क त्याचं नवीन ओरिएंटेशन देणारा एक पुरावा, एक विटनेस म्हणजे पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया असं म्हणतात. आता जे काही माध्यम होते कल्याणकारी कृतींची, ती इनहेरंट होती त्या कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये. म्हणजे इंडिपेंडेंट म्हणजे काय, तर स्वातंत्र्य. भारतात मध्ये काय झालं होतं, तर जे काही सामाजिक कार्य होतं त्या सामाजिक क्षेत्रामध्ये एक नवी दिशा पाहिली गेली होती, दिसून आली होती. त्यासोबत जे काही कल्याणकारी उपक्रम सुरू होते, त्या कल्याणकारी उपक्रमांची जी काही सूत्र होती ती संविधानात अंतर्भूत मात्र होती, अजूनही आहे. केवळ फक्त आणि फक्त कुठल्या बेसिसवर, जे त्याचं आयडियल्स होतं, आदर्श होतं, त्या बेसिसवर जे गव्हर्नमेंटने इव्हॉल्व केलं होतं आणि अडॉप्ट केलं होतं सोशल वेलफेअर प्रोग्राम करिता. बरोबर. सोशल वेलफेअर प्रोग्राम्स राबवण्याकरता गव्हर्नमेंटनी हे जे मॉरल्स, हे ज्या व्हॅल्यूज होत्या, हे जे आदर्श होतं, हे त्यांनी आत्मसात केलं होतं आणि त्याच्याच बेसिसवर अनेक कायदे अस्तित्वात आले होते. आता पोस्ट इंडिपेंडंट काळातला पहिला कायदा, द स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954, विशेष विवाह कायदा असं याला म्हणतात. आता विशेष विवाह कायदा असं का नाव दिले असेल ते मी पुढे एक्सप्लेन करते. ठीक आहे. इंडियन पार्लमेंट म्हणजे ह्याला सिव्हिल मॅरेज ऍक्ट देखील. The Special Marriage Act 1954 is known as also Civil Marriage Act. वर्ष तेच असणार आहे 1954. हा जेव्हा हा कायदा जेव्हा पारित झाला, इनॅक्ट झाला इंडियन पार्लमेंटच्या द्वारे, तर तो कशासाठी, तर एक स्पेशल फॉर्म जे आहे लग्नाचं ते प्रोव्हाइड करण्यासाठी फॉर द पीपल ऑफ इंडिया. आणि सगळेच इंडियन नॅशनल जे फॉरेन कंट्रीज मध्ये देखील राहतात. आता ह्या कायद्यामध्ये ना एक प्लस पॉइंट आहे. तो प्लस पॉइंट काय आहे, फॉर एक्झाम्पल जे वेगवेगळे कायदे आहेत, हिंदू मॅरेज ऍक्ट वगैरे, त्याच्यामध्ये कुठली अशी तरतूद नाही की हिंदू आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांनी जर लग्न केलं तर त्याचं रजिस्ट्रेशन कसं होणार, त्या विवाहाची नोंदणी कशी होणार. अशा विवाहाची नोंदणी ह्या स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये होत असते. त्याला कुठलाही हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा कुठलाही धार्मिक कायदा याला लागू नाही. फॉर एक्झाम्पल मी हिंदू आहे आणि माझा पार्टनर ज्याच्याशी मी लग्न करते तो मुस्लिम आहे,
पण आम्हाला लग्न करायचंय आणि लग्न केल्यानंतर आम्हाला आमचं लग्न रजिस्टर्ड करायचंय. तर ते कशात करायचं हे अनेक प्रश्न डोळ्यापुढे होते. त्याचा विचार करून हा कायदा अस्तित्वात आला. इव्हन ऑलमोस्ट जे इंटरकास्ट मॅरेजेस समाजामध्ये होतात किंवा मुलं करतात ते सुद्धा लग्न स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 अंतर्गतच रजिस्टर्ड केले जातात. हो की नाही. आता रजिस्टर्ड ऑफिस, आता आपण बरेच वेळा म्हणतो की रजिस्टर्ड लग्न केलेलं आहे, कोर्ट मॅरेज केलेलं आहे. तर हे जे कोर्ट मॅरेज आहे जे आपण करतो रजिस्टर्ड ऑफिस मध्ये जाऊन, त्याचं जे प्रमाणपत्र मिळतं ते फक्त आणि फक्त ह्या कायद्या अंतर्गतच मिळतं. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954. ठीक आहे. इथे म्हटलं आहे की हा जो कायदा आहे इंडियन पार्लमेंटने जो प्रोव्हाइड केलाय, स्पेशल फॉर्म प्रोव्हाइड केलाय लग्नाचं लोकांकरिता इंडियाच्या, आणि सगळेच इंडियन नॅशनल जे विदेशात जरी राहत असतील तरी पण त्यांची लग्न ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत होऊ शकतात. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द रिलीजन ऑर फेथ फॉलोड बाय आयदर पार्टी. सिग्निफिकंटली जर बघायचं झालं तर हा जो कायदा आहे हे ओरिजिनल काय आहे याचं म्हणजे हा पीस ऑफ लेजिस्लेशन आहे जो प्रपोज केला गेला होता 19व्या शतकामधच्या उत्तरार्धात म्हणजे नंतरच्या काळात. हा जो नागरी विवाह कायदा आहे त्यालाच आपण स्पेशल मॅरेज विशेष विवाह कायदा असे भारतीय संसदेने परदेशातील जे सगळे भारतीय आहेत अशा सगळ्या भारतीय नागरिकांसाठी ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष, कुठलाही धर्म अशी कोणताही विचार केला गेला नाही असं तर इथं रेजिस्ट्रेशन दिल्या गेलं आहे. आणि विवाहाचा एक वेगळा प्रकार इथं प्रदान करायचा होता, त्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. आणि लक्षणीय बाब म्हणजे शतकाच्या उत्तरार्धामध्ये हा कायदा अस्तित्वात आला आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऍक्ट द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. स्पेशल मॅरेज ऍक्टच्या लगेच एक वर्षानंतर, लक्षात ठेवायचे तुम्हाला वर्ष, स्पेशल मॅरेज ऍक्ट आधी आला जो 54 साली आला, 1954 1954, आणि त्याच्या लगेच एक वर्षामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट आला ज्याचं वर्ष होतं 1955 1955. समजतंय का लेक्चर? सोपं समजतंय ना सगळ्यांना? लिहून घ्या हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. झालं की सांग. आता हा जो ऍक्ट आहे 1955 ह्याचा एक अमेंडमेंट जी झाली होती आणि कोडिफिकेशन पण झालं होतं मॅरेज लॉ संदर्भात हिंदू लोकांसाठी असणारा कायदा. मग आता याचं जे रेग्युलेशन मॅरेज इन्स्टिट्यूशन जी आहे ती आपल्याला अस्तित्वात ठेवायची होती आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे त्याची जी वैधता ती सुद्धा अबाधित ठेवायची होती. कंडिशन्स होत्या इनव्हॅलिडिटीच्या आणि अप्लिकेबिलिटीच्या सुद्धा. पर्पज काय होता तर हाच पर्पज होता की अप्लिकेबिलिटी आणि व्हॅलिडिटी म्हणजे काय तर अवैध अटी आणि त्याची वैधता इथं लागू केली होती, हाच त्याचा एकमेव उद्देश होता. हिंदूंमधील जे विवाह कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा आणि संहिताबद्ध करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला होता. हिंदू लोकांमधलेच वैयक्तिक जीवनाचे नियमन करणे. हिंदू मॅरेज ऍक्ट आपल्याला पण माहिती आहे की लग्न केल्यानंतर काय शक्य आहे जर त्यामध्ये कटुता आली असेल तर इन केस असं होऊ शकतं ना की आता मॉडर्न एरा आहे, मॉडर्न कंटेम्पररी कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर विवाह संस्था ही फारशी ऍक्टिव्ह नाही.
विवाह संस्थेवरचा जो विश्वास आहे तो लोकांचा कमी होत चाललाय. लग्न तर झाली पाहिजे, पण ती लग्न टिकली सुद्धा पाहिजे. तो टिकण्याचं प्रमाण आता थोडं थोडं कमी होत चाललंय. मोस्टली मुलं तर आता म्हणतात लग्नच नको, लिव्ह इन मध्ये राहतात. एक्सेप्टेबल आहे, ते कायद्याने त्याला मान्यता दिली आहे. कायद्याच्या पुढे काहीच नाही. सो हा जो कायदा इन केस जर वाटलं की त्या लग्नामध्ये मला सॅटिस्फॅक्शन नाही किंवा मला सुख नाही किंवा मी ते पुढे नेऊ शकणार नाही, तर मला ती तरतूद शासनाने दिली आहे की मी डिवोर्स घेऊ शकतो आणि माझं मेंटेनन्स, आधी जसं सांगितलं आधीच्या कायद्यामध्ये राईट टू प्रॉपर्टी ऍक्टमध्ये, की मेंटेनन्स ऑफ द वुमन हा ते कुटुंब देऊ शकतो. तर अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये, विवाह संस्था कशी टिकवावी, त्याची वैधता कशी अबाध ठेवावी, हा सुद्धा प्रयत्न इथं. ठीक आहे. आता इथेच बघा, इट वॉज इनॅक्टेड ॲज अ पार्ट ऑफ द हिंदू कोड बिल. हा जो कायदा हिंदू मॅरेज ऍक्ट हा एक भाग आहे. हिंदू कोड बिल जे आलं होतं आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं, त्याला विरोध करण्यात आला जवाहरलाल नेहरूच्या वतीनं. पण हा जो कायदा आहे हा एक पार्ट आहे, म्हणजे हिंदू कोड बिलाचा एक भाग म्हणून लागू केला गेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हिंदू कोड बिल तर आलं नाही, पण त्यातला एक जो छोटासा भाग होता तो मात्र एक्सेप्ट करण्यात आला. ठीक आहे. इयर होतं 1955-56च्या दरम्यान हे होत. आता हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट आणि हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट एक्सेट्रा, हे जे कायदे होते, तर हे कायदेशीर हिंदू कायदेशीर परंपरेला संयमित करण्यासाठीच, हिंदू परंपरा जी आहे धार्मिक, ती याला लागू होती. कायदे लिहून घ्या, मी सांगते, महत्वाचं आहे बरं, त्याच्यावर प्रश्न येतात. द हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, ज्याला आपण उत्तराधिकारी कायदा. नेक्स्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट, हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा. ठीक आहे. हे सगळे जे कायदे होते हे हिंदू पद्धतीला कायदेशीर, म्हणजे हिंदू जी परंपरा होती त्याला कायदेशीरपणे मान्यता देण्यासाठी हे कायदे पारित करण्यात आले होते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कायदे मी तुम्हाला आता द्यायला सांगितलं, सक्सेशन ऍक्ट, अडॉप्शन ऍक्ट, याचे वर्ष तुम्हाला शोधून काढायचे आहेत आणि जिथं तुम्ही लिहून ठेवले ते शोधून काढून लगेच त्याच्या पुढे त्याचे वर्ष लिहून ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं. ठीक आहे. सो हे दोन कायदे पोस्ट इंडिपेंडंट काळामध्ये आले. आता तुम्हाला ना जास्तीत जास्त आजच्या लेक्चरमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं, लिहून घ्यायचं जे जे मी सांगेल ते. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काही कॉलम्स करून घ्यायचे आणि टॉपिक लिहा. Important social reforms movement organization in India in the 19th century. Important social reform movement or organization in the 19th century. कॉलम करायचे दोन कॉलम, असे दोन कॉलम करायचे. सगळ्यात आधी तर तुम्ही हे हेडिंग लिहून घेतलं, ओके, जे बोर्डवर दिसतं, आणि असे दोन कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये
समाज लिहायचा, मुवमेंट लिहायचा आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे लिहून द्यायचं. हे आत्ताच लिहून घ्या, कारण परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होतो. परीक्षेला जाण्याच्या आधी दिसते बोर्डवरचं. हे लिखाण करण्यासारखंच आहे, तुम्ही लिहून घ्या, कारण आजचं लेक्चर पूर्ण आपल्याला नोट डाऊन करायचं. लिहा पहिला वेदा समाज, VEDA, पहिल्या कॉलम मध्ये लिहा वेदा समाज. ह्यालाच ब्राह्मो समाज ऑफ साऊथ असे म्हणतात. आणि हे सुरुवात झाली होती ह्याची श्रीधरालू नायडू यांच्या द्वारे. SRIDHARALU. पहिलं लिहिलं तुम्ही वेदा समाज पहिल्या कॉलम मध्ये, आणि सेकंड कॉलम मध्ये त्याचे महत्वाचे 2 पॉइंट मी सांगणार आहे, ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे. नोट डाऊन करत असताना हे तुम्हाला पाठच करून टाकायचं, म्हणजे परत नाही कधी वाचलं तरी चालेल, एवढं परफेक्ट तुमच्या माइंडमध्ये ते सेट झालं पाहिजे. वेदा समाजातला ब्राह्मो समाज ऑफ साऊथ असं म्हटलं जात होतं, आणि ह्याची सुरुवात झाली होती श्रीधरालू नायडू यांच्या द्वारे. हा झाला एक पॉइंट. त्याच्यामधला दुसरा पॉइंट लिहा, त्यांनी श्रीधरालू नायडूंनी ट्रान्सलेशन केले होते खूप सारी पुस्तकं ब्राह्मो धर्माची पुस्तकं श्रीधरालू नायडू यांनी ट्रान्सलेट केली होती. त्याचं भाषांतर केलं होतं तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये. नेटच्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा. आता वेदा समाजाची सुरुवात कुणाच्या द्वारे सुरू झाली होती? श्रीधरालू नायडू. ह्या वेदा समाजातला ब्राह्मो समाज ऑफ साऊथ असं म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी श्रीधरालू नायडू यांनी अनेक पुस्तकांचं भाषांतर केलं होतं, जे की ब्राह्मो धर्माची होती, आणि ती भाषा जी होती ट्रान्सलेशन करण्याची ती तमिळ आणि तेलुगू ही होती. दॅट्स इट. सेकंडली हा लोकहितवादी. लोकहितवादी लोकहितवादी. तर लोकहितवादीची सुरुवात कुणाच्या द्वारे झाली होती? गोपाळ हरी देशमुख यांच्याद्वारे. त्यांनी वेस्टर्न एज्युकेशनला ॲडव्होकेट केलं होतं, प्रमोट केलं होतं, आणि रॅशनल आउटलुक सुद्धा त्यांचं होतं, की जे काही आपण करू त्याला काहीतरी तर्क असायला पाहिजे, लॉजिक असायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ॲडव्होकेट केलं होतं फिमेल एज्युकेशन फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ वुमन, म्हणजे महिलांनी शिक्षण घ्यावं, त्या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचा जो दर्जा आहे समाजातला तो उंचावेल, त्या अपलिफ्टमेंटसाठी त्यांनी काम केलं होतं. सेकंड पॉइंट त्याच्यामधला आहे की ॲज अ रोटरी ऑफ नॅशनल सेल्फ रिलायन्स त्यांनी दिल्ली दरबार सुद्धा अटेंड केला होता 1876 साली. हँडस्पून खादी क्लॉथ वापरण्यासाठी, म्हणजे खादीचे कपडे वापरावे जे हाताने विणलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांनी दिल्ली दरबार अटेंड केला होता. ते सेल्फ रिलायन्स होते, नॅशनल लेवलचे रोटरी क्लब हे होते लोकहितवादी. तिसरं लिहा मुवमेंट राधास्वामी मुवमेंट.
राधास्वामी मुवमेंट ही 2-3 पॉइंट आहेत, लिहून घ्या. याचं फाउंडेशन झालंय 1861 साली. बँकर ऑफ आग्रा जे होते त्यांच्याद्वारे, त्यांचं नाव आहे तुलसी राम. आणि खूप नावाजलेले एक नाव आहे त्यांचं, शिव दयाल साहेब और स्वामी महाराज. हे सगळे एकच व्यक्ती आहे. राधास्वामी मुवमेंट ज्यांनी स्थापन केलं त्यांचं, ते बँकर होते आग्राचे, म्हणजे बँकेत होते ते आग्रामध्ये. तुलसीराम, त्यांनाच आपण शिव दयाल साहेब किंवा स्वामी महाराज असं देखील म्हणत होतं. आणि राधास्वामी मुवमेंटची स्थापना झाली होती 1861 साली. चौथा लिहा, थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी, THEOSOPHICAL, थिओसॉफिकल सोसायटी, SOCIETY. THEOSOPHICAL, थिओसॉफिकल सोसायटी. पहिला कॉलम मध्ये. सेकंड कॉलम मध्ये लिहा founded by Westerners who drew inspiration from Indian thought and culture. हे वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य देशातली लोक होती, त्यांच्याद्वारे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली हे सांगते. आणि हे जे वेस्टर्नर होते ह्यांना एक खूप प्रभाव त्यांच्यावर पडला होता, त्यांना इन्स्पिरेशन मिळाली होती. जे काही भारतीय विचार होते किंवा भारतीय कल्चर, संस्कृती जी होती, त्याच्यातनं प्रेरित होऊन ह्या वेस्टर्नर्सनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. तर लिहा नाव, मॅडम H.V. ब्लवात्स्काय. स्पेलिंग तुम्हाला येतच असेल. पुढे लिहा फुल फॉर्म, म्हणजे मोठ्या फॉर्म मध्ये H.V. आणि ब्लवात्स्काय, BLAVATSKY. Select the foundation the movement in US in 1875. US मध्ये झाली होती, अमेरिकेमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम H.V. ब्लवात्स्कायनी. पण हे US मध्ये स्थापन करण्याचं कारण काय होतं की त्या खूप प्रेरित झाल्या होत्या भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या विचारांनी, आणि त्या विचारातनं प्रभावित होऊन, प्रेरित होऊन त्यांनी US मध्ये ह्या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. आणि फाउंडेशन जे होतं मुवमेंटचं ते US मध्येच होतं. वर्ष होतं 1875. ठीक आहे. मॅडम H.P. ब्लवात्स्कायला काही कालांतराने कर्नल H.S. ओलकाट, जे युनियन म्हणजे अमेरिकन आर्मी मध्ये होते, त्यांनी सुद्धा जॉईन केलं होतं. Madam H.P. Blavatsky laid the foundation of the movement in US in 1875. त्यानंतर later Colonel H.S. Olcott, OLCOTT of the US Army joined. त्यांना परत त्यांनी जॉईन केलं. त्याच्यातलाच नेक्स्ट पॉइंट जो आहे हा 1882 मध्ये ती शिफ्ट झाली इंडियामध्ये. 1882 मध्ये शिफ्टिंग झालं इंडियामध्ये. ऍट अद्यार. कुठे इंडियामध्ये, कुठे अद्यार या ठिकाणी, जे तमिळनाडूमध्ये होते. आणि त्यानंतर ह्याचं इलेक्शन सुद्धा झालं प्रेसिडेंट पदासाठी. प्रेसिडेंट पद कुठे, तर थिओसॉफिकल सोसायटीमध्ये. सुरुवातीला 2 नावं आपण घेतली,
की मॅडम HP ब्लॅवॅट्स्काय आणि कर्नल HS ओलकाट. हा, तिसरं नाव थिओसॉफिकल सोसायटी मधलं आहे ॲनी बेझंट, ANNIE, ॲनी बेझंट, BESANT. बघा, 1882 मध्ये US मधून शिफ्ट झाली इंडियामध्ये थिओसॉफिकल सोसायटी अद्यार तामिळनाडू येथे. आणि त्यावेळी जे इलेक्शन झालं तर थिओसॉफिकल सोसायटीचं जे प्रेसिडेंट पद होतं त्या प्रेसिडेंट पदी ॲनी बेझंट यांची निवड झाली आणि ते वर्ष होतं 1907, 1907. ॲनी बेझंट यांनी फाउंडेशन म्हणजे स्थापन केलं एक सेंट्रल हिंदू कॉलेज, ज्याचं वर्ष होतं 1898. 1898 मध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ॲनी बेझंट यांच्याद्वारे झाली आणि त्या प्रेसिडेंट सुद्धा होत्या थिओसॉफिकल सोसायटीच्या. आणि हे जे सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापन झालं होतं 1898 साली, तेच नंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या गेलं 1916 साली, विच बिकेम बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इन 1916. क्लिअर झालं? परीक्षेच्या दृष्टिकोनातनं शब्द आणि शब्द महत्वाचे आहे. हे जे मी शिकवते हे सेटच्या दृष्टिकोनातनं नाही, नेटच्या दृष्टिकोनातनं. नेटच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचार कल्चरचे किंवा नॅशनल लेवलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला नेटच्या परीक्षेमध्ये विचारला जातात, म्हणून हे अतिशय महत्वाचे आहे. तर जरा भर द्या. परत एकदा सांगते, थिओसॉफिकल सोसायटीचं फाउंडेशन झालं होतं वेस्टर्नर्स किंवा पाश्चात्य देशातली जी लोक होती त्यांच्याद्वारे, कारण त्यांना इन्स्पिरेशन मिळालं होतं इंडियन थॉट्स आणि कल्चर मधून. मॅडम HP ब्लॅवॅट्स्कायनी फाउंडेशन याचं घातलं होतं ह्या मुवमेंटचं US मध्ये, अमेरिकेमध्ये, ज्याचं वर्ष होतं 1875. त्यानंतर त्यांच्या कामाला जॉईन केलं कर्नल HS ओलकाट यांनी, जे US आर्मी मधले कार्यरत अधिकारी होते. त्यानंतर 1882 मध्ये काय झालं, ही जी थिओसॉफिकल सोसायटी होती ही शिफ्ट झाली इंडियामध्ये, अड्यार या ठिकाणी, तामिळनाडू स्टेटमध्ये. तिथे ॲनी बेझंट नावाच्या एक व्यक्ती होत्या, त्या ॲज अ प्रेसिडेंट म्हणून त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या पदावर आल्या. त्यानंतर ॲनी बेझंटनी फाउंडेशन केलं सेंट्रल हिंदू कॉलेजचं 1898 मध्ये. आणि नंतर हेच सेंट्रल हिंदू कॉलेज जे होतं 1898चं, ते नंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या गेलं 1916 साली. क्लिअर? ओके, पुढे घ्या. न्यू मुवमेंट, डिप्रेस्ड क्लास मुवमेंट, DEPRESSED, डिप्रेस्ड क्लास मुवमेंट, DEPRESSED, डिप्रेस्ड क्लास PRESSED, depressed classes, CLASSES, movement, MOVEMENT. हे लिहिलं पहिल्या कॉलम मध्ये याचं नाव, या मुवमेंट. सेकंड कॉलम मध्ये लिहा, इट वॉज स्टार्टेड बाय डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर. वर्ष होतं 1924, 1924. Depressed class movement started by Dr. B.R. Ambedkar in 1924 for the upliftment of the untouchables. म्हणजे अस्पृश्य समाज जो होता सोसायटी मधला त्याचा दर्जा वाढवण्यासाठी डिप्रेस क्लास मुवमेंट
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यातलाच दुसरा पॉइंट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी फोर्टनाईट जे होतं ते सुद्धा स्थापन केलं होतं, ज्याचं नाव होतं बहिष्कृत भारत 1927. लिहून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. डिप्रेस क्लास मुवमेंटची सुरुवात झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे 1924 साली. कारण ह्याचं होतं की जो काही अनटचेबल भाग होता किंवा अनटचेबल कंपोनंट होता सोसायटीचा, त्याचं अपलिफ्टमेंट कसं व्हावं. अपलिफ्टमेंट म्हणजे त्याचा दर्जा कसा उंचावेल आयुष्याचा, जीवनाचा आणि सगळ्याच घडामोडीचा, त्याच्यासाठी ही मुवमेंट सुरू झाली होती. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी दैनिक फोर्टनाईटली जे होतं ते सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं बहिष्कृत भारत. त्याचं वर्ष होतं 1927. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. याला जोड्या जुळवाच्या स्वरूपामध्ये प्रश्न येतात. हे सगळं तुम्हाला दिलेलं असेल आणि कुठल्या मुवमेंटमध्ये नेमकं काय झालं, कुणी केलं, कोणतं वर्ष होतं, कसंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, इथपर्यंत डिप्रेस क्लास मुवमेंट. नेक्स्ट, काँग्रेस हरिजन मुवमेंट, CONGRA. डबल एस, हरिजन HARIJAN, हरिजन मूवमेंट MOVEMENT. काँग्रेस हरिजन मुवमेंटच्या पुढच्या कॉलम मध्ये की सोशल स्टेटस जो होता लोअर आणि बॅकवर्ड क्लासेसचा, तो एलिव्हेटिंग करण्यासाठी किंवा त्यांचं चांगलं करण्यासाठी काँग्रेस हरिजन मुवमेंटची स्थापना झाली होती. ऑल इंडिया अँटी टचेबिलिटी लीग ची स्थापना देखील झाली होती 1932 साली. लिहून घ्या, ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग, ANTI, अँटी अनटचेबिलिटी अस्पृश्यता, UNTOUCHABILITY, अनटचेबिलिटी लीग, LEAGUE. ही स्थापना झाली होती 1932 साली, 1932. त्यानंतर वीकली हरिजन साहित्य जे होतं हरिजन नावाचं, त्याचं फाउंडेशन झालं महात्मा गांधी यांच्याद्वारे 1933 साली. वीकली हरिजन वॉज फाउंडेड बाय गांधी इन 1930. लिहिलं? 6, 2 कॉलम मध्ये 6 मुद्दे झाले तुमचे लिहून. इथपर्यंत झाला का की परत सांगू? ह्या काय होत्या तर इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्म मुवमेंट किंवा ऑर्गनायझेशन होत्या, ज्या भारतामध्ये 19व्या शतकामध्ये सुरू झालेल्या होत्या. कळालं सगळं? सगळं लिहून घेतलं? परत काही सांगायचंय, काही लिहायचं सुटलंय तर सांगा. पुढे जाऊया. अजून तुम्हाला असेच कॉलम करायचे 4 दुसऱ्या पानावर वहीच्या. आणि टॉपिक लिहा, chronology of various socio-religious organization in 19th and 20th century. म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकामध्ये सुरू झालेल्या ज्या सामाजिक राजकीय ऑर्गनायझेशन होत्या त्याची क्रोनॉलॉजी म्हणजे क्रम, कोण आधी आलं कोण नंतर आलं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ह्यालाही थोडा लिहायला वेळ लागणार आहे, समजून घ्यायला वेळ लागणार. तर तुम्हाला 4 कॉलम करायचे आहे तुमच्या वहीच्या पानावर. 1, 2, 3, 4. ठीक आहे. पहिल्या कॉलम मध्ये लिहा नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, नेम ऑफ द ऑर्गनायझेशन. सेकंड कॉलम मध्ये लिहा फाउंडर, थर्ड कॉलम मध्ये लिहा इयर आणि फोर्थ कॉलम मध्ये लिहा प्लेस.
हे जागा. म्हणजे ऑर्गनायझेशनचं नाव, ऑर्गनायझेशन कुणाच्या द्वारे स्थापन करण्यात आली ते व्यक्ती, ऑर्गनायझेशन कोणत्या वर्षी स्थापन झाली ते वर्ष, आणि ऑर्गनायझेशन कोणत्या ठिकाणी स्थापन झाली ती जागा. हे आपल्याला आता लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं. पाठ करून टाका. तुम्ही ते मनाने काही सांगू शकत नाही की हे वर्ष नाही. आणि हेडिंग तर ऑफकोर्स सगळ्यांनी लिहायची आहे. क्रोनॉलॉजी ऑफ व्हेरियस सोशो रिलिजियस ऑर्गनायझेशन इन 19th and 20th century. बोर्डवर दिसत आहे ते हे सगळं लिहून द्या. 1 2 3 4 5 लिहा. नेम ऑफ ऑर्गनायझेशन, त्याचे फाउंडर, त्याचं वर्ष आणि प्लेस लिहून घ्या पटापट. एक 5 मिनिटात लिहा. नेम ऑफ ऑर्गनायझेशन धर्मसभा. तर राधाकांत देव हे राजा राममोहन रायला विरोध करणारे व्यक्ती होते, हो की नाही. आणि त्यांनी त्यांच्या विरोधात जे काही शुद्धीकरण चाललं होतं हिंदुइझम, त्याच्या विरोधात म्हणजे राजा राममोहन रायच्या विरोधात त्यांनी काही धर्मसभा आयोजित केली. तर त्याचंच हे आहे धर्मसभा राधाकांता देव 1829 कलकत्ता. चौथा आहे तत्वबोधिनी सभा, TABBODHINI, तत्वबोधिनी सभा SABHA. फाउंडरचं नाव लिहा देवेंद्रनाथ टागोर. इयर लिहा 1839. प्लेस आहे कलकत्ता. क्रोनॉलॉजी म्हणजे कळालं काय तुम्हाला की सगळ्यात आधी काय आलं. म्हणजे 1815 1828 म्हणजे 15 नंतरचं सगळ्यात सुरुवात कुठे झाली. 1815 झाली. 28 29 39 40 44 49 57 वगैरे 1800च्या काळातलं सगळं लिहून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. पाठ करायचं. तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर. प्लेस कलकत्ता. इयर 1839. नेक्स्ट लिहा निराकारी. निराकारी NIRA. निरंकारी, सॉरी, नॉट निराकारी, इट्स निरंकारी. NIRANKARIES. तर निरंकारी नेम ऑफ पहिले. दुसरे दरबरा सिंग. तिसरे रतनचंद एक्सेक्ट. ठीक आहे. आता निरंकारीचे फाउंडरचं नाव तर झालं. आता इयर लिहा 1840. प्लेस लिहा पंजाब. 1840 प्लेस पंजाब. नेक्स्ट नेम ऑफ द ऑर्गनायझेशन मध्ये लिहा राधा स्वामी सत्संग. राधा स्वामी सत्संग. नेम ऑफ फाउंडर तुलसी राम. इयर 1861 आणि प्लेस आग्रा. परत एकदा सांगते. राधा स्वामी सत्संग नेम ऑफ ऑर्गनायझेशन आहे. त्याचे फाउंडर आहे तुलसीराम. 1861 साली याचं फाउंडेशन झालं आणि प्लेस होती आग्रा. आग्रा या ठिकाणी. नंतर लिहा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया.
ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, केशव चंद्र सेन, ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे नेम आहे ऑर्गनायझेशन. केशवचंद्र सेन, वर्ष 1860 आणि प्लेस आहे कलकत्ता. नेक्स्ट लिहा नेम ऑफ ऑर्गनायझेशन दर उल उलम. लिहिताना कसं लिहायचंय बघा. आधी लिहा डॅश दर डॅश उल डॅश उलम, दर उल उलम. ठीक आहे, हे झालं नेम ऑफ ऑर्गनायझेशन. फाउंडर लिहा मौलाना हुसेन अहमद, MAULANA, मौलाना हुसेन, HUSSAIN, मौलाना हुसेन अहमद. लिहिलं. वर्ष लिहा 1866, प्लेस लिहा देवबंद. ठीक आहे, झालं. नेक्स्ट नेम ऑफ द ऑर्गनायझेशन मध्ये प्रार्थना समाज, PRARTHANA, प्रार्थना समाज. फाउंडरचं नाव लिहा आत्माराम पांडुरंग. वर्ष लिहा 1867 आणि प्लेस लिहा बॉम्बे. आता बॉम्बे म्हटल्या जात नाही, त्यावेळी बॉम्बे म्हटल्या जात होते. तिथे लिहा मुंबई. बोलताना मुंबई म्हणायचं, लिहिताना बॉम्बे, कारण तो जो काळ आहे त्या काळामध्ये मुंबईला बॉम्बे म्हटल्या जाईल. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग 1867 बॉम्बे. नेक्स्ट आर्य समाज, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज स्वामी दयानंद सरस्वती. वर्ष लिहा 1875, प्लेस लिहा मुंबई. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875 बॉम्बे. आणि नेक्स्ट लिहा नेम ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी मध्ये मी कुणाकुणाची नावं सांगितली होती सांगा पटकन. आत्ता 15-20 मिनिटापूर्वी मी तुम्हाला ते शिकवलंय, हो की नाही. थिओसॉफिकल सोसायटी नाव लिहा मॅडम HP ब्लॅवॅट्स्काय. आठवलं? मॅडम HP ब्लॅवॅट्स्काय, BLAVAT, ब्लॅवॅट्स्की किंवा ब्लॅवॅट्स्काय असंही उच्चारू शकतो. BLAVAT. त्याच्यामध्ये अजून एक नाव लिहा कर्नल HS
Olcott. COLHSCOWT. ALCOWT. Colonel H.S. Olcott. Okay, Theosophical Society, Madam H.P. Blavatsky and Colonel H.S. Olcott, 1875, New York, USA येथे. नेक्स्ट लिहा नेम ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये साधारण ब्राह्मो समाज. नेम ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये लिहा साधारण ब्राह्मो समाज. नाव लिहा आनंद मोहन बोस. आनंद मोहन बोस. इयर लिहा 1878. इयर 1878. प्लेस कलकत्ता. CALCUTTA. प्लेस कलकत्ता. आनंद मोहन बोस 1878 कलकत्ता. नेक्स्ट लिहा डेक्कन एज्युकेशनल सोसायटी. डेक्कन एज्युकेशनल सोसायटी. Deccan Educational Society. Name of the founder G.G. आगरकर. गोपाळ गणेश आगरकर असं त्यांचं फुल नाव. G.G. आगरकर. डेक्कन एज्युकेशनल सोसायटी. प्लेस आहे पुणे. इयर आहे 1884. 1884 साली स्थापन झालेली डेक्कन एज्युकेशनल सोसायटी G.G. आगरकर यांनी पुणे येथे स्थापन केलेली आहे. नेक्स्ट मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स कॉलेज. मोहम्मदन MUHAMMADAN. मोहम्मदन एज्युकेशनल EDUCATIONAL. एज्युकेशनल कॉन्फरन्स CONFERENC. हे ऑलरेडी झालंय आपलं. जेव्हा आपण रिफॉर्मर शिकत होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं पाहिजे पटकन की कोणी केलंय हे. सय्यद अहमद खान यांनी 1886 साली अलीगड येथे. नंतर त्याला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी देखील अलीगड युनिव्हर्सिटी देखील ओळखलं जातं. मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स सय्यद अहमद खान 1886 अलीगड. लिहून इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. नाव लिहा MG रानडे. इयर लिहा 1887. प्लेस लिहा बॉम्बे. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स MG रानडे 1887 बॉम्बे. नेक्स्ट देव समाज.
DEVSAMA देव समाज. नारायण अग्निहोत्री. शिव नारायण अग्निहोत्री. त्यांनी काय केलं, देव समाजाची स्थापना केली 1887 साली लाहोर येथे. नेक्स्ट लिहिलं का, लाहोर येथे 1887 साली शिवनारायण यांनी देव समाजाची स्थापना केली. नेक्स्ट लिहा नदवाह उल उलेमा. NADWAH नदवाह नंतर डॅश, उल लिहिताना UL डॅश उलेमा ULEMA. नदवाह उल उलेमा. उलेमा ही जी ऑर्गनायझेशन आहे ती स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मौलाना शिबली नुमानी. मौलाना MAULANA मौलाना शिबली SHIBLI शिबली नुमानी NUMANI. मौलाना शिबली नुमानी यांनी कोणत्या ऑर्गनायझेशनची स्थापना केली? नदवा. कोणत्या वर्षी? 1894 साली. 1894. जागा कोणती होती? लखनौ. LUCKNOW लखनौ या ठिकाणी 1894 मध्ये मौलाना शिबली नुमानी यांनी नदवाह उल उलेमाची स्थापना केली. ठीक आहे. नेक्स्ट लिहा, आता 2-3च राहिलेत आपल्या, होऊन जाईल आज आपलं कंप्लीट. रामकृष्ण मिशन. तर हे काही सांगण्याची आवश्यकता नाही की हे कोणी स्थापन केलं, कारण हे आपलं झालेलं आहे. लिहा रामकृष्ण मिशन. RAMKRISHNA रामकृष्ण मिशन MISSION. रामकृष्ण मिशन. फाउंडर स्वामी विवेकानंद. यांचं दुसरं नाव नरेंद्रनाथ दत्त. हो की नाही? लिहिलं रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. इयर 1897. प्लेस बेलूर. ठीक आहे. बेलूर या ठिकाणी 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. नेक्स्ट लिहा सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. लिहिलं सर्वंट्स ऑफ सोसायटी. फाउंडर लिहा गोपाल कृष्ण गोखले. पण म्हणतात गोपाल कृष्ण गोखले.
सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी गोपालकृष्ण गोखले. इयर 1905. 1905. प्लेस बॉम्बे. प्लेस बॉम्बे. BOMBAY. झालं. बॉम्बे या ठिकाणी 1905 साली गोपालकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना केली. नेक्स्ट लिहा पुणा सेवा सदन. पुणा सेवा सदन. COOLA सेवा सदन. SEVA. फाउंडरचं नाव आहे काय आहे सांगा. कालच शिकलोय आपण. येस, रमाबाई रानडे. आणि अजून एक नाव आहे याच्यामध्ये GK देवधर. GK देवधर आणि रमाबाई रानडे. प्लेस पुणे. वर्ष 1909. 1909. परत एकदा सांगते. पुणे या ठिकाणी 1909 साली रमाबाई रानडे आणि GK देवधर यांनी मिळून पुणा सेवा सदनची स्थापना केली. हा पुणा सेवा सदन. सोशल सर्व्हिस लीग. सोशल सर्व्हिस लीग. सर्व्हिस लीग. LEAGUE. फाउंडरचं नाम लिहा NM जोशी. N पण लिहायचा, M पण लिहायचा. वर्ष लिहा 1911. 1911. प्लेस लिहा बॉम्बे. बॉम्बे या ठिकाणी 1911 साली NM जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. नेक्स्ट लिहा सेवा समिती. हृदयनाथ कुंजरू. हृदयनाथ कुंजरू. स्पेलिंग सांगते, थोडंसं अवघड आहे. हृदय HRIDYA. HRIDYA. हृदयनाथ NATH. नाथ कुंजरू KINZRU. वर्ष लिहा 1914. अलाहाबाद. ALLAHABAD. ठीक आहे. अलाहाबाद या ठिकाणी 1914 साली हृदयनाथ कुंजरू यांनी सेवा समितीची स्थापना केली. इथे आपला हा भाग संपला. हे जे लिखाण आहे ते संपलं. ही जी क्रोनॉलॉजी शिकलो आपण, लिहून घेतलं, पाठ केलं. किती ऑर्गनायझेशन झाले याच्यामध्ये? वेगवेगळ्या सोशल रिलीजियस ऑर्गनायझेशन अस्तित्वात आल्या, त्याचा आपण अभ्यास केला. किती झाल्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ऑर्गनायझेशनची टेक्नॉलॉजी आपण शिकलो. 25 फाउंडर्स, 25 वर्ष, 25 प्लेस. ही झाली क्रोनॉलॉजी. त्याच्यापूर्वी आपण महत्वाच्या ज्या सोशल रिफॉर्म मुवमेंट किंवा ऑर्गनायझेशन झाल्या इंडियामध्ये 19व्या शतकामध्ये त्या सुद्धा शिकलो. त्या टोटल किती होत्या? 6. ठीक आहे. कुठल्या? काँग्रेस हरिजन मुवमेंट, डिप्रेस क्लास मुवमेंट, थिओसॉफिकल सोसायटी, राधा स्वामी मुवमेंट, लोकहितवादी आणि वेदा समाज. ठीक आहे. त्या झाल्या ऑर्गनायझेशन. इथे आपला हा भाग संपला. इथपर्यंत
क्लिअर आहे? एकदा 5 मिनिटं घ्या आणि एकदा सगळं वहीमधलं परत एकदा वाचून काढा, क्रोनॉलॉजी आणि मुवमेंट पटकन वाचून काढा. झालं? आता लिहा नवीन टॉपिक, इम्पॅक्ट ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट. ह्या ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या ह्याचा परिणाम. आता इम्पॅक्ट जर म्हणायचा झाला सोशल रिफॉर्म मुवमेंटचा तर हा सकारात्मकच झाला. म्हणजे समाजामध्ये ज्या वाईट आणि चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा होत्या त्या रिमूव्ह झाल्या आणि नव्याने काहीतरी सुरुवात झाली. फॉर एक्झाम्पल सतीप्रथा पद्धत. म्हणजे सतीप्रथा पद्धत बंद होणे ही एक सामाजिक सुधारणा चळवळीचा एक प्लस पॉइंट आहे, पॉझिटिव्ह साईड आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अतिशय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा, प्रभाव सुद्धा ह्या चळवळीचा पडला. आणि ही जी सतीप्रथा होती की पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेमध्ये त्या महिलेनी, विधवा महिलेनी स्वतःला जाळून घ्यायचं, हे किती अमानवी होतं आणि किती वेदनादायक होतं हे आपल्याला लक्षात येतं. विचार करून किंवा ऐकून बोलून सुद्धा आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. पण हे जेव्हा त्या महिलेला करायला लागत होतं तेव्हा तिला किती त्रास होत असेल याची जाणीव आपल्याला आहे. म्हणजे खून करणं, मारून टाकणं, समाजाच्या प्रेशर खाली एका व्यक्तीला मारून टाकणं हा किती मोठा गुन्हा होता. पण अनेक सामाजिक सुधारणा चळवळी ज्या झाल्या किंवा जे काही चळवळी ज्यांनी केला त्यांनी असं मांडलं की ही पद्धत बंद व्हायला पाहिजे आणि ती पद्धत झाली. तर हा जो आहे हा इम्पॅक्ट आहे सोशल रिफॉर्म मुवमेंटचा. कारण जी पोझिशन आहे महिलांची स्ट्रेंथन झाली. बरं ठीक आहे, जर पतीचा मृत्यू झाला तर महिलेने तिथेच उडायचं, स्वतःला जाळून घ्यायचं. पण पत्नीचा मृत्यू झाला तर त्यावेळी मात्र तो पती स्वतःला जाळून घेत नव्हता, तो सती जात नव्हता. हे सुद्धा म्हणजे महिलाची जी पोझिशन होती समाजामध्ये ती किती खालच्या स्तराला नेऊन ठेवली होती हे आपल्या लक्षात येतं. आणि ही जी प्रथा बंद झाली, हा जो इम्पॅक्ट पडला सोशल रिफॉर्मचा, ह्याच्या माध्यमातून काय झालं तर महिलांचा जो दर्जा आहे हा थोडाफार प्रमाणात का होईना पण तो वर आला, त्याचं अपलिफ्टमेंट झालं. आता ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, अनेक असे समाज किंवा ऑर्गनायझेशन स्थापन झाले ज्याचा आत्ताच आपण अभ्यास केला. ह्या सगळ्या संस्था संघटनांनी काय केलं तर फक्त आणि फक्त जनजागृतीचा प्रचार प्रसार केला लोकांमध्ये रिगार्डिंग आधुनिक शिक्षण प्रणाली असू दे, महिलांचं कल्याण असू दे, एज्युकेशन असू दे, लोअर कास्ट सेक्शनचं सोसायटी मधलं अपलिफ्टमेंट असू दे, लिंग समानता असू दे, जेंडर इक्वॅलिटी अमंग द डेव्हलपमेंटल आस्पेक्ट. ते हा काय आहे तर हा इम्पॅक्टच आहे. आणि तो तेव्हा त्या जर सुरू झाल्यानंतर तर आजही आपली परिस्थिती काय असते आपण याचा अंदाज लावू शकतो. आता सोसायटी जी आहे ती फेस करण्यासाठी आणि फाईट करण्यासाठी अस्तित्वात आहे असं काही मत लोकांनी मांडलं. तर हे कशासाठी फाईट आणि काय फेस करतं तर जे काही सामाजिक आर्थिक समस्या आहेत नॉवल अप्रोचेस बरोबर त्याला फेस करण्याचं, त्याला इक्विप करण्याचं काम ह्या सुधारणा चळवळीने केलंय. त्याला तोंड दिलं, त्याच्याशी लढा दिला. आता एक सोशल अवेअरनेस ह्याच्या माध्यमातून क्रिएट झाला लोकांमध्ये, जेणेकरून ते चांगलं अंडरस्टँड करू शकले समस्या आणि सोसायटीच्या समस्या सुद्धा. आणि त्याच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच जो आहे तो सुद्धा डेव्हलप झाला. कशाच्या प्रती तर आयुष्य आणि समाजाच्या प्रती. हा एक चांगला फायदा आपल्या ह्या रिफॉर्मचा झाला होता. आता ह्या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी आहे ह्याच्यामुळे जो जनसामान्य होतं त्या जनसामान्यांमध्ये काय झालं तर सामाजिक प्रबोधन झालं ह्या माध्यमातून आणि समजत सामाजिक जागृती देखील त्यांनी
केली होती आणि सोबतच जे काही वेलफेअर आहेत ते वेलफेअर संपूर्ण जी आपली कल्याणकारी भावना होती ती कल्याणकारी भावना पसरवण्यासाठी मदतशीर ठरली. ठीक आहे. आता संपूर्ण ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी आहे त्यांनी एक राईज दिला, एक संकल्पना दिली लोकांना. फॉर एक्झाम्पल सोशल वर्क आणि सोशल वेलफेअर जे आहे हे खूपच जास्त ऑर्गनाइज फॉर्ममध्ये असलं पाहिजे हे सुद्धा आपल्या प्रोफेशनला वाटतं. काय ह्या ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी आहे ह्याच्यामुळे लोक अधिक संघटित होऊ शकतात, एकत्रित येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि समाज कल्याण ह्यासारख्या ह्या ज्या दोन महत्वाच्या संकल्पना ह्या दोन संकल्पनेचा उदय मात्र इथं हा आहे इम्पॅक्ट ऑफ सोशल रिफॉर्म मूवमेंट. क्लिअर 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 झालंय. गुड. पुढचा टॉपिक लिहा इव्हॉल्युशन ऑफ द सोशल वर्क प्रोफेशन. इव्हॉल्युशन ऑफ द सोशल वर्क प्रोफेशन म्हणजे इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती, सोशल वर्क प्रोफेशन म्हणजे सामाजिक कार्य व्यवसाय. सोशल वर्क प्रोफेशन म्हणजे काय तर सामाजिक कार्य व्यवसायाची उत्क्रांती. क्रांती कशी झाली ते आपल्याला बघायचं. समाज कार्य व्यवसायाची हे तर आपण ऑलरेडी UK बेस US बेस काय काय झालं त्याच्या माध्यमातून आपण शिकलो. आता किती इव्हॉल्युशन आहे काय डिस्ट्रीब्युशन ही सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायची असतं की आपला नेमका कॉन्टेक्स्ट काय आहे तो कॉन्टेक्स्ट समजून घ्यायचा. त्या कॉन्टेक्स्ट जो आपण समजून घेतला तो कशाचा तर जे ट्रान्झिएंट होतं सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल कंडिशन ते सामाजिक आर्थिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे ती आधी त्या स्वरूपामध्ये समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यांचं जे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तो सुद्धा समजून घ्यायचा आहे जो की इंडिव्हिज्युअलवर होत आहे त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये. आणि सोबतच जसा समाज हा एक संपूर्ण आहे त्या संपूर्ण समाजामध्ये आपल्याला त्याला समजून घ्यायचं आहे. आता ओरिजिनेशन जर बघितलं सोशल वर्कचं तर एक फिलॉन्थ्रॉपिक ऍक्टिव्हिटी आहे जी अंडरटेकन आहे बाय द फ्यू वेल टू डू इंडिव्हिज्युअल्स और ग्रुप. परंतु ग्रॅज्युअली जर बघायचं झालं तर हे प्रोफेशन मधून जसं वाढ झालंय तर ते बिटवीन कशामध्ये आहे तर टेम्परल आणि कॉन्फ्लिक्च्युअल प्रोसेसेस मध्ये आहे जो बदलाला धरून आहे चेंजला धरून आहे. पण हा कशामध्ये आहे तर हा व्हॅल्यू फॅक्ट मध्ये आणि ह्याचाच अर्थ मीन्स एंड इंटर रिलेशन सुद्धा आहे. म्हणजे जर ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये समजून घ्यायचं झालं तर संपूर्ण समाजाच्या संदर्भामध्ये हा पार्ट आहे. तात्कालीन आणि संघर्षात्मक वाढ झाली आहे. उत्पत्ती ही जी आहे समाजकार्याची तर ज्या काही चांगल्या व्यक्ती आहे किंवा गट आहे तर त्यांनी काहीतरी परोपकारी काम केलं क्रिया कलप केलाय म्हणून हे झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपले रिफॉर्म. आता जी आयडिया आहे सोशल सर्व्हिसची ही ट्रेस केल्या जाऊ शकते बॅक साईडला एन्शंट टाइम्स मध्ये जेव्हा फिलॉन्थ्रॉपिक ज्या प्रॅक्टिसेस होतात फिलॉन्थ्रॉपिक म्हणजे धर्मादाय दानाची जी काही परोपकारी प्रथा होती त्यावेळी चॅरिटी होतं दान होतं परोपकार होतं धर्मादाय होतं जनरली इन काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये हे परफॉर्म केलं जात होतं वेल टू डू इंडिव्हिज्युअल किंवा सर्टन अप्पर क्लासेस ऑफ सोसायटी. परोपकार करणं दान देणं धर्म देणं हे कोण करत होतं तर जो अप्पर क्लास होता सोसायटीचा त्यांच्याद्वारे किंवा जे अतिशय चांगले सधन असे व्यक्ती होते त्यांच्याद्वारे ह्या
टाइप्स ऑफ सर्व्हिसेस एन्शंट टाइम्समध्ये फिलॉन्थ्रॉपिक प्रॅक्टिसेस परफॉर्म केल्या जात होत्या. आता जी आयडिया आहे सोशल वेलफेअरची ही इंटिग्रल पार्ट होती इंडियन हिस्ट्रीमध्ये आणि कल्चरमध्ये. आहे उत्क्रांती, तिथे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. न्यू टॉपिक लिहा, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन लिहा. टॉपिक आपण सेक्शनला टाकून सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. आता ग्लोबलायझेशनचे जे जग आहे, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन आपण म्हणतो, पण हे जागतिकीकरण जे आहे ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, त्या ग्लोबलायझेशनच्या जगात, या ग्लोबलायझेशनच्या युगात जे काही डेव्हलप्ड आहे आणि विकसनशील राष्ट्र आहे त्याच्यामध्ये विशेषीकरण आहे, सक्षमता आहे, उद्दिष्ट साध्य करणं आहे, ह्या सगळ्यांवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. ते सोशल वर्क प्रोफेशन जे आपण बघतो ॲज अ प्रोफेशन, तर हा जो एरा आहे, हा जो काळ आहे ग्लोबलायझेशनच्या, ह्याच्यामध्ये 4-5 मुद्द्यांवर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करण्यात आलेलं आहे. ते कोणते मुद्दे? विकसित भारत, विकसनशील राष्ट्र, विशेषीकरण, सक्षमता आणि उद्दिष्ट साध्य करण. ह्या अनेक गोष्टींवर इथे भर देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये डिटेल आपण तुम्ही शिकणारच आहात. तो सोशल रिफॉर्मर आणि सोशल रिफॉर्मचा भाग इथे संपला. आता सोशल वर्क प्रोफेशन आणि सोशल रिफॉर्म आणि सोशल वर्क प्रोफेशन असं आपलं टॉपिकचं नाव होतं. तर सोशल रिफॉर्मचा भाग इथे संपलेला आहे. जे प्रोफेशन आहे त्याचा भाग आता आपण सुरू केलेला आहे आणि तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, हा टॉपिक लिहून ठेव, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे कंटिन्यू करू. क्लिअर? आज जो काही लेक्चर आपण केलेला आहे हे तुम्हाला खूप वाचायला लागणार आहे, खूप पाठांतर करायला लागणार आहे. वर्ष, प्लेस, कोणी काय केलं, नेम ऑफ ऑर्गनायझेशन, हे सगळं तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. कारण याचे वर्ष, नावं जरी लक्षात राहिली त्याचे वर्ष लक्षात राहणार नाही, काळ लक्षात राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करताना वहीचा एक भाग असा ठेवायचा जिथे कॉलम स्वरूपात तुम्ही लिहाल. 1800च्या काळात काय झालं होतं, 1900च्या काळात काय झालं होतं, 20व्या शतकात काय झालं होतं, असे वेगवेगळे कॉलम असले पाहिजे. आणि घटना कुठलीही असो, सिलेबस कुठलाही असो, त्यावेळी ते हे झालं पाहिजे. 1800च्या काळामध्ये हे सगळं झालं होतं. 1800च्या काळात हे होत असताना जर पुण्यात ही घटना घडत होती तर त्यावेळी मुंबईत काय होत होतं, USA मध्ये काय होत होतं, UK मध्ये काय होत होतं, हा सुद्धा क्रोनॉलॉजी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास पाहिजे, तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. ऑल द बेस्ट. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.